हा निर्णय तुझा होता. आलो मी बरोबर सेंटरला आलोय बघ. हा जो आहे हा हिरो पर्सनॅलिटी आहे, तो विलन आहे, ती सपोर्टिव्ह आहे. कॅरेक्टर्स असेच असतात ना, ती सपोर्टिव्ह आहे. मित्र हिरोचा कोण आहेस तू? हा वाक्य अशी मोत्यासाठी सारखी पडली पाहिजे डिलिव्हरी, पण ती डिलिव्हरी मोत्यासारखी पडते, एवढी सहज पडली पाहिजे की कळलंच नाही हा कसा ठेवतोय. प्लेसिंग म्हणतो आम्ही त्याला. वाक्याची काय प्लेसिंग केली या डिलिव्हरी केली. काय घडलंय, बरंच घडलंय. सीन हा मिडवे पासून सुरू होतोय. लक्षात ठेवा, याला मिडवे म्हणतात. मिडवे पासून सीन सुरू होतोय. हा रोलिंग ऍक्शन. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा भाऊ आहेस. भाऊ आहे म्हणून ठीक आहे. तू फक्त नेता असतास तर मी आता पोलिसांकडे गेलो असतो. तू आहे फक्त काय केलं त्याला मी पाठवला गेला. राजकारणात जमिनी बळकावल्या जात नाही, जागा घेतल्या जातात आणि लोकांचं आयुष्य मी आनंदाने करतोय असं तुला वाटतंय? आधी नको उठूस ना तू, बस. नाही आता कशाला उठलास? त्यांचं होऊ दे ना, तुझ्या डायलॉगला उठला तू नाही होता. मग कोणाच होता? तू विचारायला उठलास, मग तुला रिझन आहे म्हणून तू उठलास. ओके, लक्षात ठेवा, कुठल्याही मुवमेंट असा ऑड करायचं नाही, त्याला काहीतरी रिझन पाहिजे, मग ते कन्व्हिन्स होतं की हा. मग तोपर्यंत तुझं काही ऐकणं चालू आहे, कारण तू यांच्या फॅमिलीचा खूप जुना मित्र आहेस, सगळं माहिती असतं तुला यांचं अगदी. म्हणजे तर ह्याचे बाबा दिल्यापासून तर याला सपोर्टिंग म्हणून तूच आहेस. आणि हा तो पण याशी चांगलाच होता, पण ह्याने आता भावाने मोठा कांड केलाय. हे प्रचंड पैसेवाले आहेत, प्रचंड नेता आहे ना तो, पैसावाला आहे, मोठे बिझनेस सगळं, पण तो स्वतःचा विचार करतो. हा जो आहे हा हिरो पर्सनॅलिटी आहे, तो विलन आहे, ती सपोर्टिव्ह आहे. कॅरेक्टर्स असेच असतात ना, ती सपोर्टिव्ह आहे. मित्र हिरोचा कोण आहेस तू? हा सपोर्टिव्हला तुला काय करायचंय? तुझी भूमिका दिली आहे, तू विलन शेडवाला आहे, भाऊ आहेस हिरोचा, तुला तो पकडायचा आहे. हसणं पण एकदम राजकारणात जमीन नाही. राजकारणात जमीन नाही, जागा घेतली जाते आणि लोकांचं आयुष्य. तुला वाटतं हे आनंदाने केलं? तुला वाटतं मी आनंदाने केलं? काहींच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी काही लोकांना विस्थापित व्हावं लागतं. हा नक्कीच तुझा निर्णय होता का? कोणाचा निर्णय? कॉन्फिडन्स का दिला त्याच्याकडे? झाला मग तुला. हे बघ ना, आता काय करायचं असतं माहिती काय? हे बघ समोरून बघायचं. हा समोरून म्हणजे जा तिकडे जा. आता आहे ना, हे बघ आता बघ, ह्याने तुला ब्लॉक केलंय, जाऊ दे ठीक आहे, ते केलं त्याने, त्याचा अभिनय त्याने. अरे तू बरा ना तुझ्या जागेवर, कुठं असतोस तू? तू कुठे जिथे आहेस तिथे होतो. आता तुला आहे ना ह्या दोघांच्या मध्ये फ्रेममध्ये यावं लागेल. हा निर्णय तुझा होता. आलो मी बरोबर सेंटरला आलोय बघ. कुठे ऑफ आहे, कुठे काय आहे, तर आहे ना ही फ्रेमिंग पण आहे ना, आपल्याला फ्रेमिंग कळली पाहिजे. तुम्हाला ना नॉर्मल आयुष्यात पण फ्रेमिंग जमल्या पाहिजे. आपण बोलताना ना व्यवस्थित छान फ्रेम बनवायची, समोरून ना असं मस्त वाटलं पाहिजे. असं राहिलो. हे ही फ्रेम घाण आहे. ही फ्रेम थ्री शॉट ओएस आहे ना. आता कॅमेरामॅन काय करतोय, तिघांनी शॉट घेणार. आता बघ असा स्वतःला त्या कॅमेऱ्याच्या ह्याने बघायला पण शिका. तुम्ही कसं, मी म्हणतो ना तुम्हाला दरवेळी सांगतो ना, तुम्ही कसे दिसता, काय करता, हे बघा ना स्वतःला. मी तर इथे उभं राहिलो, मी स्वतःला बघतो पण आहे, कोण कसं बघतंय मला, कोण काय बघतंय. म्हणजे मी बोलत असताना माझे हावभाव काय आहेत, माझी ही बॉडी जी आहे तुम्ही कसे बघतायत, हे मला दिसत असतं. ही ताकद
ही दिव्य शक्ती आणा, दिव्य शक्ती आहे ती आली पाहिजे. ऍक्च्युली हे आता मस्ती मध्ये मी घेतोय सगळं, पण हे आलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला तुमचं बघा, स्वतःला बघा तुम्ही कसं उद्यात. आता मला इथे आलेलं मला कळतंय की एकदम ऑफ सेंटर सोडलाय आणि इकडे आहे. हा खरं तर ऍक्च्युली अनुभवाचा भाग आहे. मी इथून इथेच येणार. मला कुठेही जरी डिरेक्टरने ही जागा सांगितली किंवा मला ही घ्यायची माहिती आहे ना, कुठूनही त्या वाक्य बोलायमध्ये कुठूनही तसा येईल. तुला ही जागा घ्यावी लागेल. ओके, परफॉर्म करा. परफॉर्म करायचं नादात डायलॉग नका विसरू. तुम्ही बोल डायलॉग काय म्हणायचं समजून घेताना परफॉर्मन्स आपोआप बाहेर निघणार आहे. फक्त व्हॉइस मॉड्युलेशन कसा वापरायचा, कुठे थांबायचं, कुठच्या वाक्याला ब्रेक द्यायचा हे कळलं पाहिजे. आता हे मी वाक्य बोललो, कुठच्या वाक्याला ब्रेक द्यायचा हे कळलं पाहिजे. सलगही बोलता येतं, कुठल्या वाक्याला ब्रेक द्यायचा हे कळलं पाहिजे. त्याला बायफर्गेशन कसं करायचं ना हे तुम्हाला कळतं आलं. कुठे थांबवायचं, कुठे मूल द्यायचा, परत कुठे उचलायचा, लिफ्ट करायचा. वाक्य अशी मोत्यासारखी पडली पाहिजे डिलिव्हरी. पण ती डिलिव्हरी मोत्यासारखी पडते एवढी सहज पडली पाहिजे की कळलंच नाही हा कसा ठेवतोय. प्लेसिंग म्हणतो आम्ही त्याला. वाक्याची काय प्लेसिंग केली, या डिलिव्हरी केली. ती डिलिव्हरी, वाक्याची डिलिव्हरी ना खूप छान पद्धतीने झाली पाहिजे. अजिबात घाई नाही करायची. तुम्ही तुमच्या वाक्यांवर पहिलं प्रेम करायला शिका. प्रेम करा वाक्यावर. एक वाक्य करा, शोधा ना त्यात कुठे थांबता येईल, काय करता येईल. पण त्याच्यात कृत्रिमपणा नाही आला पाहिजे. ते नैसर्गिक कसं होईल त्यासाठी तुम्हाला काय करता येईल. ते सहज बोलताना आपण जे बोलतो तसं वाटलं पाहिजे. नाटकीपणा तर नाहीच. ओके, ठीक आहे, चला करा. काही लोकांना विस्तारित व्हावं लागतं. हा निर्णय तुझा होता, तो कोणाचा होता? बाबा गेले तेव्हा घर कोणी सांभाळलं? तू की तू घर सांभाळलं? सबटेक्स्ट काय चालू आहे, बिटवीन लाईन काय चालू आहे, मध्ये मध्ये काय चालू आहे, तर ते आपल्या लाईन्स पाहिजे. मग त्याच्यातला आपण बघा व्यक्त होताना ना, म्हणजे आपण कंट्रोल करतो ना भांडताना, भांडतो किंवा काय, पण मनात मनात चालू असतं बघा काहीतरी. आणि ते चालू असताना ते डोळ्यात येतं. आपण कोणाशी तरी भांडतो, ट्रेन मध्ये भांडतो किंवा काय, काय करतो, धक्का कशाला मारतो, अक्कल नाही का. पहिला पण नॉर्मल असतो, पण मनात अशा काही गोष्टींमध्ये काही बरंच काय काय असतं दडलेलं. ते मनात चालू आहे ते, पण ते तोंड हलवायचं आहे ना काय, ते डोळ्यात दिसलं पाहिजे. कळलं ना. हे सगळं दॅट इज कॉल्ड ऍक्टिंग. नुसतं डायलॉग नको बोल. चल मस्त बोलतोय, आता शोध अजून. नाही केलं तर मग उद्या कोर्टात तुझ्या विरुद्ध उभं असेल. मग उद्या कोर्टात मी तुझ्या विरुद्ध उभा असेल, भाऊ म्हणून नाही तर वकील म्हणून. या रे आनंदी आनंद का रे, किल्लेबिल्ल नाट्य प्रकार. मग उद्या कोर्टात तुझ्या विरुद्ध मी उभा असेल, भाऊ म्हणून नाही तर वकील म्हणून. निघालास, कन्फर्मनेस ठेवला, बोल. कंटिन्यू करा ना. झालं वा, मग करा ते. नाला बोलू दाखवला एक वेळ वा. सर कसं झालं, असं नाही भाई, ये तो कभी करो मत. तुमचा परफॉर्मन्स कसा वाटतोय ना, कसा झाला, असा लुक पण देऊ नका कोणाकडे. तुम्ही करा, निघा. अप्रिशिएशन असेल ते समोरून येईल. अप्रिशिएशनची वाट बघ. मी तर कधीच मी चांगलं केलं काय मी विचारत पण नाही. समोरून आलं तर घ्यायचं, वाट नाही बघायची. आपण यासाठी आलोच नाही, आपण काम करायला आलो, अप्रिशिएशन घेण्यासाठी नाही आलो. अप्रिशिएशन आपोआप मिळतं. अप्रिशिएशनची भुके राहिलो ना, काहीच नाही, मग स्वतःची प्रगतीच नाही. मी तर असा निघतो ना, आणि अजून बेटर केलं असतं, त्यांना आवडणार. पण माझ्यातला ऍक्टर म्हणतो अजून 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 अजून
पण तिथे वेळ नसतो की अरे अजून एकदा करायला. तिथे वेळ नाही हा. आधीच सांगतो डेली सोपवलंय. बरोबर तो भेटला तो काय सांगत होता डिरेक्टर, एक तर आमच्याकडे वेळ नसतो आणि त्याला मी म्हटलं त्यांना कळलं आता मी वर्कशॉप घेतोय तर त्याला मी म्हटलं कॅमेरा ऍक्टर वर्कशॉप घेतोय वगैरे. मग त्याला कॉन्सेप्ट मला त्यांना अरे मग हा म्हणजे अंतिम इप्सित काय साध्य करायचंय की तुम्हाला काय कुठे दिसायचंय टीव्ही मालिकांना दिसायचंय ना. काही काही लोक काय करतात थिएटर ऍक्टिंग वर्कशॉप वगैरे मी पण घेऊन झालोय ते सगळे. पण म्हणजे इप्सित काय साध्य करायचंय शेवटी पुढे कशा समोर जाणार आहोत कॅमेरा समोरच जाणार आहोत ना. मग तिथे तिथे चुका नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी मी हे वर्कशॉप घेतो. आता ह्याच आहेत त्या आणि ते झालं म्हणून थांबायचं नाही झालं निघ ना तू तुझं कर ना. मग ते तुझ्या कोर्टात मी तुझ्या विरुद्ध उभा असेल भाऊ म्हणून नाही तर एक वकील म्हणून. तुझा पण एक लुक असतो ना तुला मी सांग अरे कशाला तुझा पण लुक असा असेल बॅग बी असेल. अरे बाबा काय करतोयस तू हे कबूल कर काय ते तर तो वकील आहे तुझी लावेल ठासेल तुझी नको दे तिच्या नादाला लागू म्हणजे मित्र हिरो या हिरो माझा काय रे बाबू माझा हिरो लाडला व हिरो